आज आहे ना मी नाश्त्यामध्ये मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे मेदूवडे बनवलेले आहेत. तर ज्यांना कोणाला मेदूवडे आवडतात ना, तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला देखील असे परफेक्ट मेदूवडे कसे करायचे ते समजेल. तर करायचे काय? तर इथे मी रात्रभर उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती. आता ही सकाळी आपल्याला वाटून घ्यायची आहे. नाश्त्यासाठी करायची म्हणून मी अगोदरच रात्री भिजत ठेवली होती. तुम्हाला जर वेळ नसेल ना, तर कमीत कमी 3 ते 4 तासासाठी तरी ही उडदाची डाळ भिजत ठेवायची. म्हणजे ती छान अशी भिजली जाते. आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे. गरज पडेल ना तसंच पाणी घालून हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. इथं लक्षात एवढंच ठेवायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. म्हणजे आपले मेदूवडे जे खराब होण्याचं कारण म्हणजे वाटताना जास्त पाणी वापरलं जातं. तर इथे कमीत कमी पाणी वापरून मी असं थिक इथे डाळ वाटून घेतलेली आहे. आता याच पद्धतीने मी सगळी डाळ वाटून घेणार आहे. ही डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर इथे मी फक्त डाळच वापरलेली आहे, तांदूळ वगैरे कशाचाच वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर गरज वाटत असेल ना, तर थोडंसं साधारण 1-2 चमचाभर यामध्ये तुम्ही तांदूळही वापरू शकता. त्याने देखील वडे जे आहेत ते छान कुरकुरीत होतात. 10 मिनटं याला मी असंच ठेवून दिलं. आता 10 मिनटं झाल्याच्या नंतर आता काय करायचे, यामध्ये 1 चमचाभर मी जिरे घालून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि इथे मी यामध्ये छान वड्यांना टेस्ट येण्यासाठी काय केलं, 2 मिरच्या आहेत लाल कलरच्या, त्या बारीक चिरून घेतल्यात. कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं यामध्ये घालून घ्यायचे आणि छान आपल्याला हे साधारण 5 मिनटं तरी असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे काय होतं, आपले जे वडे आहेत ना ते छान हलके फुलके होतात. म्हणजे याने आतमध्ये कच्चे राहण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे असं कमीत कमी 5 मिनटं तरी फेटून घ्यायचं. आता हे छान असं फेटून झालंय. आता लगेच आपण वडे करायला घेऊया. तर इथे कशाचा म्हणजे साचा वगैरे कशाचाच वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण वडे करणार आहोत. तर एक चहाची गाळणी घेतली, त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असं बॅटर जे आहे वड्यांचं ते ठेवून द्यायचं आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने वड्यांना छान असा आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने वडे केले ना तर अगदी तेलामध्ये पटपट सुटले जातात. तर इथे पाहू शकता छान असे वडे आपले तेलामध्ये सुटलेत. वडे तळत असताना ना तेल छान असं गरम पाहिजे आणि नंतर वडे सोडल्याच्या नंतर मीडियम गॅस करून आपल्याला वडे तळून घ्यायचे. तर याच पद्धतीने आपण सगळे वडे सोडून घेऊया. चहाच्या गाळणीचा वापर करून जर तुम्ही वडे केले ना तर असे पटपट तेलामध्ये सुटले जातात. आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवायची की चहाची गाळणी आपण जास्त ओली करायची नाहीये, नाहीतर पाण्याचा अंश वगैरे तेलामध्ये पडला ना तर तेल उडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो थोडीफारच चाळणी ओली करायची आणि आलटून पलटून छान आपल्याला हे वडे जे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता खूप सुंदर आपले वडे झालेले आहेत. आता ही बॅच आपण काढून घेऊया. दिसायला खूप सुंदर दिसतात आणि साचा वगैरे कशाचाही वापर न करता आपण छान असे वडे करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया. वडे करत असताना ना तेल बऱ्यापैकी गरम नसलं ना तर आपले जे वडे आहेत ना ते खूप तेल पितात. त्यामुळे तेल बऱ्यापैकी गरम झाल्याच्या नंतरच वडे सोडायला घ्यायचे. आणि आपण जेव्हा वडे करत असतो ना तर त्याचं जे बॅटर आपण तयार करून ठेवतो तर ते जास्त वेळ आपल्याला बॅटर जे आहे ना ते फर्मेंट करायचं नाहीये. त्याने देखील वडे जे आहेत ते तेल खूप पितात. त्यामुळे साधारण 5-1 मिनिटच बॅटर आपल्याला तयार करून ठेवायचं आणि लगेच वडे करायला घ्यायचे. याने वडे जे आहेत ते आपले जास्त तेल पिणार नाहीत. तर इथे पाहू शकता आलटून पलटून मी छान खमंग आणि कुरकुरीत असे वडे तळून घेतलेले आहेत. कोणत्याही साच्याचा किंवा कशाचाही वापर न करता अगदी चहाच्या गाळणीने सुद्धा आपण मस्त असे वडे करू शकतो. तर ज्यांना कोणाला असं वाटत असेल ना की आपल्याला मेदूवड्याला आकार छान असा देता येत नाही, त्यांनी ही एकदा ट्रिक नक्की ट्राय करा. म्हणजे तुमचे देखील असे मस्त मेदूवडे तयार होतील. तर इथे मी गरमागरम वडे चटणीसोबत सर्व करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सांबर कशासोबतही सर्व करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.